जाधववाडी येथे व्यावसायिकावर तिघांची बेदम मारहाण, टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल। पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एक व्यावसायिक आपल्या गाडीने घरी जात असताना तिघांनी त्याचा रस्ता अडवून रस्त्यावरच बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना घडली आहे दिनांक 1 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास। फिर्यादी सज्जन खंदारे हे आपल्या स्विफ्ट कारने मोडणीम येथून करकंबकडे परत येत होते। बैरागवाडीजवळ त्यांच्या कारचा थोडासा कट एका टेम्पोला लागल्याने ते पुढे जात होते। मात्र जाधववाडी पाटीवर अचानक एक लाल रंगाची मोटरसायकल त्यांच्या गाडीसमोर थांबवली गेली। हातात दगड घेऊन उभ्या असलेल्या एकाने त्यांना गाडीतून खाली उतरवले आणि तडकाफडकी लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली। त्याचवेळी घटनास्थळी तेच टेम्प पुन्हा परत आले आणि त्यातून उतरलेल्या दोघांनीही त्या व्यावसायिकास जबर मारहाण केली। त्यातील एका आरोपीने एसटीपी रबरी पाईपने त्यांच्या खांद्यावर, पाठीवर आणि मांडीवर फटके मारले, तर तोंडावर लाथाबुक्यांचा मारा करून जीवे मारण्याची धमकीही दिली। स्थानिक नागरिकांनी धाव घेतल्यानंतर खंदारे यांना उपचारासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नेण्यात आले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टेम्प क्रमांकाच्या आधारे आरोपी शोधून काढले। फिर्यादीच्या समोर आरोपी उभे केल्यानंतर त्यांनी मारहाण करणारे हेच तिघे असल्याचे स्पष्ट केले। आरोपींची नावे: 1 ऋषिकेश अर्जुन सोमासे, 2 सुशांत सर्जेराव सोमासे, 3 गौरव अर्जुन सोमासे, सर्व राहणार जाधववाडी, तालुका माढा। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या प्रकरणी BNS 2023 अंतर्गत कलम 118, 1, 115, 2, 351, 2, 352, 126, 2 व 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हवालदार हर्षवर्धन वाघमोडे यांच्याकडे दिला असून पुढील चौकशी सुरू आहे। व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलीस तपासात काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आमच्याकडून आवाहन: रस्ते आणि गटांतील वाद विकोपाला जाण्याआधी थांबवा, कायद्याचा मार्ग निवडा। अधिक माहितीसाठी पाहत रहा माझा न्यूज।